नमस्कार. मी दादासाहेब चोरमले आणि तुम्ही पाहत आहात आस्था टाइम्स न्यूज चॅनल. खरं तर देशाच्या राजकारणामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जर आपण इतिहासात गेलो तर जंतर मंतरवरील आंदोलन ची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे की नीट परीक्षा पेपर फुटी आणि पेपर व्यवस्थेमधील ज्या काही कथित त्रुटी होत्या आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यावरती देशभरातील विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं नवी दिल्ली येथे जंतर मंतरवरती खूप मोठा आवाज उठवला आणि या आंदोलनानंतर केंद्र सरकारवरती दबाव वाढल्याची राजकीय चर्चा सर्वत्र सुरू झाली. आणि नेमकं या आंदोलनाचा परिणाम काय झाला तर युवकांच्या मध्ये प्रामुख्यानं सरकार विरोधी खूप मोठी असंतोषाची भावना वाढीला लागली. आणि मग सोशल मीडियावरून निर्माण झालेला हा जो दबाव आहे आणि भविष्यातील हा वाढता दबाव भविष्याचं राजकारण बदलतो का, आज आपण प्रामुख्याने याच विषयावरती सविस्तर आढावा खऱ्या अर्थाने घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्याकडून करण्यात आला आणि आंदोलनाची सुरुवात नीट परीक्षा आणि कथित पेपर फुटीची मुद्द्यावरून खरंच सुरू झाली. मात्र काही दिवसातच हा विषय केवळ एका परीक्षा पुरता मर्यादित राहिला नाही, तर विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेमधील पारदर्शकता, त्याचबरोबर भरती प्रक्रियेमध्ये होणारा विलंब, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेमधील सुधारणा या अनेक प्रश्नावरती सरकारला खऱ्या अर्थाने जाब विचारण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. आता या आंदोलनाची विशेष बाब म्हणजे आपल्याला लक्षात घेण्यासारखी की एकाच विचारसरणीचे सर्व युवक एकाच व्यासपीठावरती दिसल्याचा दावाही करण्यात आला. आता तुम्हाला माहिती आहे की अनेक विद्यार्थ्यांनी आम्ही कोणत्याही परीक्षेसाठी नाही तर देशाच्या भविष्यासाठी लढत आहोत अशीही भूमिका घेतल्याचं जंतर मंतरवरती सांगण्यात आलं. त्यामुळे आंदोलन हे राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचा मुद्दा त्या ठिकाणी वारंवार मांडण्यात आला. याच दरम्यान सोशल मीडियावरती आंदोलनाची प्रचंड चर्चा रंगली आणि इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स आणि इतर प्लॅटफॉर्मवरती सुद्धा लाखो विद्यार्थ्यांनी सरकारकडून तातडीने कठोर निर्णय घेण्याची मागणी केली. काहींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली, नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्यांनी ट्रोल केलं. तर काहींनी परीक्षा व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्याची अपेक्षा त्या ठिकाणी बोलून दाखवली. आता काही निरीक्षकांचं असं मत आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव भारतीय राजकारणामध्ये सातत्यानं वाढत आहे आणि सन 2014 मध्ये फेसबुक, त्यानंतर 2019 मध्ये व्हॉट्सअप आणि सन 2024 मध्ये यूट्यूब या तीनही निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधून खूप प्रभाव टाकला आणि त्यांनी टाकलेला प्रभाव हा देशातील युवकांना, देशातील मतदारांना भावला आणि त्यांना अनेक लोकांनी मतदान केलं. तुम्हाला माहिती आहे 2014 तर निवडणूक टोटली डिजिटल मीडियाच्या माध्यमामधून नरेंद्र मोदींनी जिंकल्याचं आपण बघितलं. आता या वेळा परवा धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी हे 3 वेळा इंस्टाग्रामच्या माध्यमामधून त्यांनी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलं की आता आम्ही देशाच्या परीक्षा व्यवस्थेमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल करणार आहोत आणि ते स्वतः इंस्टाग्रामच्या माध्यमामधून सक्रिय झाले. मात्र त्यांच्या त्या पोस्टला अनेक लाखो तरुणांनी, हजारो तरुणांनी खूप ट्रोल केलं. नरेंद्र मोदींच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीकाही करण्यात आली आणि त्यामुळे घडलं काय नेमकं तर नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत आजपर्यंत कोणीही बोलायला तयार नव्हतं. एका प्रकारची नरेंद्र मोदींची एक भीती, बोलण्यास भीती वाटत होती. मात्र
परवाच्या नरेंद्र मोदी यांना परवा जे ट्रोल करण्यात आले त्याच्यावरून ती आता असं समजण्यात येत आहे की नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची भीती आता पूर्णपणे संपलेली आहे की काय, असा एक विषय चर्चेचा झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की प्रामुख्याने परवा जंतर मंतरवरती जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये 18 ते 25 वयोगटातील युवकांचा मोठा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे आणि आपण ते पाहिलं. त्याचबरोबर अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळेही हे आंदोलन गाजलं. खरं तर अल्पवयीन मुलांचा त्या आंदोलनामध्ये सहभाग झाल्यामुळे नेमकं काय झालं तर मूल अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांचाही आंदोलनामध्ये सहभाग आपोआपच नोंदवला गेला आणि त्यामुळं हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा न राहता संपूर्ण कुटुंबाचा प्रश्न बनल्याची भावना अनेकांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आंदोलन दरम्यान पोलिसांच्या कारवाईबाबत विविध आरोप करण्यात आले. काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. या प्रश्नासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचं सांगण्यात आलं. परंतु दिल्लीच्या पोलिसांनी जे युवकांना बेदमपणे मारहाण केलं, बेछूटपणे त्यांना मारहाण करण्यात आली. खरं तर ही तर सर्वात जास्त खटकणारी बाब संपूर्ण देशानं पाहिली आणि त्यामुळं देशामधील अनेकांच्या मनामध्ये पोलिसांच्या बाबतीत या सरकारच्या बाबतीत एक तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. खरं तर पोलिसांचं वागणं त्या ठिकाणी योग्य नव्हतं. पोलिसांनी केवळ मुलांनाच मारलं नाही तर मुलींना सुद्धा मारलं, मुलींच्या कपड्याला सुद्धा हात घातले आणि त्यामुळं ते व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर देशभरामध्ये या विषयावरती खऱ्या अर्थानं मोठी चर्चा सुरू झाली. दिल्ली पुरतं हे आंदोलन आता मर्यादितच राहिलं त्यामुळं असा दावा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केला. आता तुम्हाला माहिती आहे की हे आंदोलन प्रामुख्याने या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं, आझाद मैदानावरती, पुण्यामध्ये आंदोलन झालं, नाशिकमध्ये आंदोलन झालं, नागपूरमध्ये आंदोलन झालं, अहमदाबादमध्ये आंदोलन झालं, कोलकात्यामध्ये आंदोलन झालं, चेन्नईमध्ये आंदोलन झालं. अशा अनेक प्रमुख शहरामध्ये हे आंदोलन जाऊन पोहोचलं. अगदी ग्रामीण भागातल्या तालुका लेवलला सुद्धा मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्याचं काम सुद्धा ग्रामीण भागामधून झालं. आता या आंदोलनाचा राजकीय परिणाम काय होईल याबाबत अनेक तज्ञ विविध मतं व्यक्त करतायत. काही विश्लेषकांच्या मते युवकांच्या मधील नाराजी सरकारसाठी भविष्यामध्ये आव्हान ठरू शकते, तर दुसरीकडे काहींचं मत असं आहे की एकदा आंदोलनातील देशभरातील युवकांचा राजकीय कल या निमित्तानं निश्चित झालाय की काय असंही त्या ठिकाणी बोललं जात आहे. मात्र एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की आजचा युवक हा सोशल मीडियाच्या माध्यमामधून आपली मतं निर्भीडपणे मांडत आहे. शिक्षण आणि रोजगार आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नावरती तो अधिक आक्रमकपणे भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळं भविष्यामध्ये कोणत्याही सरकारसमोर युवकांच्या अपेक्षा आणि विश्वास टिकवून ठेवणं हे सरकारच्या पुढे मोठं आव्हान असणार आहे आणि ते आव्हान आता या संपूर्ण घडामोडीवरती जर आपण बारकाईने पाहिलं तर आपण जर अनेकांची मतं घेतली तर जंतर मंतरच्या आंदोलनामुळं परीक्षा व्यवस्थेमध्ये 100% मोठे बदल होतील असं तुम्हाला वाटतंय का? युवकांचा आवाज हा सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचला आहे का असं तुम्हाला वाटतंय का? सरकारपर्यंत प्रभावीपणे तुमचे मत तर खरं तर या अर्थाने तुम्ही या कमेंटमध्ये आम्हाला दिलं पाहिजे. आता आणखीन आपल्याला याच्या संदर्भामध्ये सांगता येईल की खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये सुरुवातीच्या काळात जर नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता तर हे आंदोलन चिघळलं नसतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणावरती यश प्राप्त झालं. सोनम वांगचुक हे 20 दिवस उपोषणाला बसले. त्यांच्या बाबतीत सरकार व्यवस्थित वागलं नाही. त्यांच्याशी जर थेट बोलणी केली असती, शिक्षण मंत्री जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला असता तर हे सरकार एवढं ट्रोल झालं नसतं मित्रांनो. परंतु सरकार झुकायला तयार नव्हतं. मात्र शेवटी सरकारला झुकावं लागलं. तुम्हाला माहिती आहे या देशाची अधिवेशन सुरू आहे संसदेचं. या संसदेच्या अधिवेशनामध्ये सलग 4 दिवस अधिवेशनच चाललं नाही. त्यामुळं की काय सरकारनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. जंतर मंतरवर जरी हजारो लाखो युवक जरी रस्त्यावरती उतरले होते
मात्र अनेक कोट्यावधी युवक हे ग्रामीण भागामधून हे आंदोलन इंस्टाग्रामच्या माध्यमामधून पाहत होते आणि ते त्यावेळेला ऍक्टिव्हपणे कॉक्रोच जनता पार्टीचे युवक, जरी सगळ्यांना रस्त्यावरती येता आलं नाही,